नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, लक्षात घ्या, आपली जे पोलीस भरती आहे आगामी येणार आहे होणार आहे है ना, तर त्याची आपण काय करून राहिलो, एक टेस्ट सिरीज स्वरूपात आपण टेस्ट चालवत आहोत, ज्याच्यामध्ये आपण PYQ स्वरूपात आपले जे काही तुमचे क्वेश्चन आन्सर आहेत ते एक्सप्लेनेशन सहित घेत आहोत है ना, म्हणजे स्पष्टीकरणासहित आपण घेत आहोत। क्लिअर आहे? तर आजचा जो आपला प्रश्न संच होता तो नंबर 4 आहे। ठीक आहे, तर चौथ्या याच्यावरती पोहोचण्यापूर्वी आशा आहे मला की तुम्ही लोकांनी तो काय केला असेल, जे आपले पाहणारे असतील व्ह्यूअर्स आहेत त्यांनी 3 प्रश्नसंच 3 पर्यंत त्यांनी सगळं पाहिलेलं असेल है ना, व्हिडिओ वॉच केलेले असतील है ना। नसेल केले तर पुन्हा एकदा काय करा बाबा, फर्स्ट पासून तर थर्ड जे काही 3 व्हिडिओ झालेले आहेत आपले, ते व्हिडिओ काय करा एकदा वॉच करा, तुमच्या फायद्याचे आहे आणि PYQ आहे, असं नाहीये की ते कुठूनही धरल्याने उचलले, राईट। त्याचा तुम्हाला फायदाच होईल है ना। थोडासा हे आहे, काही विषय नाहीये, मला वाटतं क्लॅरिटीचा जो काही प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे बऱ्यापैकी है ना। तर लक्षात घ्या, एवढं सांगायचं आहे की पाहून राहिले तर व्यवस्थित पहा आणि एक काम करायचं, हे जे आहेत क्वेश्चन आन्सर हे एकतर स्वतः नोट्स बनवायच्या, नाही तर मग आता आम्ही टेलिग्रामवर टाकूच आता वन बाय वन। ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम जॉईन करावं लागेल, राईट। ठीक आहे, चला विदाउट वेस्टिंग टाइम काय करू आपण, आपला जो काही पेपर आहे संच आहे त्याच्याकडे वळू। तर पहिला क्वेश्चन आहे आजचा, योग्य संबंध शोधा। योग्य संबंध शोधा है ना। हा जळगावचा पेपर आहे, जळगाव मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा, जळगावचा जो पेपर झाला होता लास्ट याला त्याच्यामध्ये। काय म्हणते हा पहिला संबंध, तुलसीदासांचा रामायणासोबत आहे। तुलसीदासांचा रामायणासोबत संबंध आहे, तर ज्ञानेश्वरांचा संबंध कोणासोबत आहे? खाली तुम्हाला काय दिलेले आहे, ऑप्शन दिलेले आहे, गीता, दासबोध, भावार्थ दीपिका आणि भागवत। गीता, दासबोध, भावार्थ दीपिका आणि भागवत। काय राईट आन्सर काय याच्यामध्ये मग? ज्ञानेश्वरांनी कोणते पुस्तक लिहिलेले? कोणतं लिहिलं? ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीला आपण काय म्हणतो? भावार्थ दीपिका है ना। ऑप्शन 3 इज द राईट आन्सर। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, सेकंड क्वेश्चन आहे, मुलांनी आज्ञा पाळावी। मुलांनी आज्ञा पाळावी। मुलांनी आज्ञा पाळावी काय म्हणते, याच्यात काय ओळखायचं आहे है ना। त्या नीला त्यांनी काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, आणि या नीची आपल्याला काय सांगायची आहे, विभक्ती सांगायची आहे। नीची काय सांगायची आहे, विभक्ती सांगायची आहे। चला काय आहे, पहिला ऑप्शन आहे पंचमी। पहिला ऑप्शन काय आहे, पंचमी। दुसरा आहे द्वितीय, तिसरं काय आहे तृतीय, आणि चौथं काय आहे षष्ठी है ना। तर लक्षात घ्या, पंचमी पंचमी कशी ओळखतो रे बाबा, कोणत्या शब्दावरून ओळखतो आपण? ऊन हून। ऊन हून। ऊन हून जर शब्द दिसत असतील आपल्याला, राईट, तर ते काय असते, पंचमी असतात। द्वितीय काय असते, द्वितीयची ओळख काय करतो आपण, काय पाठ करतो रे, काय पाठ करायला लावतात सर लोक? सला ते, सला ना ते है ना, सिंग्युलर प्लुरल, एकवचन बहुवचन, ही झाली द्वितीय है ना। आहे काय याच्यात नी 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 है ना। तृतीयाची लक्षात ठेवायचं, ने, ए, शी, नी, शी, ई, ही है ना। तर हे काय झालं, तृतीयाची। आणि पहा इथे तृतीयाची आहे का, आहे ना, इथे नी आहे, राईट, नी आहे, बरोबर, नी आहे ना, म्हणजे सी कोण, याचा राईट आन्सर काय आहे बाबा, तृतीय विभक्ती है ना। क्लिअर आहे? पर्यंत षष्टी असते, चा ची चे, चा ची चे, चा ची चे, राईट, च्या है ना। हे सगळे काय आहे, षष्टीचे विभक्ती रूप आहे। तर लक्षात घ्यायचं, मुलांनी आज्ञा पाळावी यांचा जो विभक्ती आहे त्याचा आन्सर काय आहे, तृतीय आहे है ना। आणि कोणता आहे, थर्ड ऑप्शन। क्लिअर आहे? चला नेक्स्ट, तो आपण होऊन माझ्याकडे आला। तो आपण होऊन कुठे आला रे बाबा, माझ्याकडे आला। मग तो आपण होऊन माझ्याकडे आला काय, याचा काय ओळखा लागते, हा सर्वनाम प्रकार। काय ओळखायचं आहे आपल्याला, सर्वनाम प्रकार ओळखायचा आहे। काय आहे मग, काय होईल याचा सर्वनाम प्रकार, काय होईल? तो आपण होऊन माझ्याकडे आल्याचा सर्वनाम प्रकार काय आहे? सर्वनाम प्रकार काय आहे पहिला, तर लक्षात घ्या, तो आपण होऊन माझ्याकडे आला, याचा काय ओळखायचं आपल्याला, सर्वनाम प्रकार ओळखायचा आहे। पहिला ऑप्शन आहे आत्मवाचक, दुसरा आहे पुरुषवाचक, तिसरा आहे संबंधी दर्शक, आणि चौथं काय आहे आपल्याकडे, दर्शक सर्वनाम। दर्शक सर्वनाम।
तर कोणता ऑप्शन येते रे बाबा याच्यामध्ये? चला सांगा कोणता ऑप्शन बरोबर आहे याच्यात? हा यस, फोर्थ सर आहे ना. फोर्थ इज द राईट आन्सर. ते कोणतं सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम. तो, ती, ते, हा, ही, हे है ना, हे जे असतात. नंतर याच काय म्हणतो आपण त्याला, अनेक वचन पण करायचं है ना. तर तो, ती, ते, त्या है ना, आणि नंतर हा, ही, हे है ना, हे सगळेचे सगळे काय आहेत रे बाबा? दर्शक सर्वनाम आहे. ते कोणाला तरी काय करतात, दूरच्या व्यक्तीला किंवा जवळच्या व्यक्तीला जेव्हा आपण काय करतो, आपल्याला सांगायचं असते त्याच्याबद्दल, तेव्हा आपण काय करतो, त्याला दर्शवण्यासाठी हे सर्वनाम वापरतो. त्याला कोणते सर्वनाम म्हणतो आपण? दर्शक सर्वनाम. क्लिअर आहे? चला नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? तीन क्वेश्चन. चलो नेक्स्ट आहे विसंगत ओळखा. पहिला दिलेला आहे मकर, दुसरा आहे मेष, तिसरा आहे राहू आणि चौथा ऑप्शन आहे धनु. मग याच्यामध्ये काय विसंगत आहे रे बाबा? मकर रास आहे तुमची, राईट, रास असते ना ती नाव राशी, राईट. नंतर मेष सुद्धा काय असते? नाव राशी आहे. धनु आहे. राहू, राहू काय आहे? राहू काय आहे? ग्रह म्हणतो आपण राहू. ठीक आहे. चला नेक्स्ट काय आहे? क्वेश्चन पाचवा. क्वेश्चन पाचव्यामध्ये काय ओळखायचं आपल्याला? अकर्मक क्रियापद आहे. अकर्मक क्रियापद ओळखायला लागते. अकर्मक म्हणजे ज्याच्यामध्ये काय नाहीये, कर्म नाहीये. असं क्रियापद ज्याला काय नाहीये, कर्म नाहीये, त्याला आपण काय म्हणतो? अकर्मक क्रियापद म्हणतो. मग पहिला ऑप्शन आहे मी रस्त्यात पडतो. मी रस्त्यात पडतो. नंतर अनुराग निबंध लिहितो. अजय लाडू खातो. गवळी धार काढतो. आता लक्षात घ्या, हा जो सेकंड ऑप्शन आहे अनुराग निबंध लिहितो, बरोबर. आपल्याला कर्म कसं ओळखतो कर्म? कर्म कसं ओळखतो रे बाबा? काय सांगितलं होतं मी तुम्हाला याच्या अगोदर? मी फर्स्ट लेक्चर किंवा सेकंड लेक्चर मधलं, सेकंड लेक्चर की फर्स्ट लेक्चर घेतलेलं आहे मराठीचं है ना, जे फाउंडेशन बॅच आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जवळपास 2 लेक्चर घेतलेली या गोष्टीवरती, कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखण्यासाठी, बरोबर आहे. तर काय व्हायचं, जर काही प्रॉब्लेम असतील तर पहिले अगोदर काय करायचं, ही तर टेस्ट ठीक आहे चालूच आहे, याचा आन्सर मी सांगून देईल तुम्हाला, पण ते जे लेक्चर आहेत ते लेक्चर अवश्य पहा. त्याच्यामध्ये मी प्रत्येक बेसिक पासून तर हाय लेवल पर्यंत ते घेतलेलं आहे ना. त्याच्यामध्ये कसंही कर्म असेल किंवा कसंही कर्ता असेल तर तुम्हाला काय होईल, ओळखता येईल. क्लिअर आहे ना. तर लक्षात घ्या. मग काय याच्यामध्ये कर्म आहे का? आहे ना, इथे कर्म आहे, हा निबंध, नंतर इथे लाडू आहे आणि इथे काय आहे, धार आहे ना. क्लिअर आहे इथपर्यंत. तर मग कोणत्या याच्यामध्ये कर्म नाहीये, तर हा पहिला ऑप्शन, मी रस्त्यात पडतो. मी रस्त्यात पडतो मध्ये कर्म आहे का? नाही. कर्म म्हणजे काय असतं रे, बेसिकली जो काही कर्ता क्रिया करत असतो त्या क्रियेचा काहीतरी काय असतो, एक परिणाम असतो, काहीतरी परिणाम असतो. तो ज्या शब्दातून आपल्याला वाक्यामध्ये काय झाले होते दर्शवल्या जाते, दाखवल्या जाते, त्याला आपण काय म्हणतो, कर्म म्हणतो. मग आता मी रस्त्यात पडतो, मी रस्त्यात पडतो म्हणजे कर्म आहे का? नाही आहे त्याच्यामध्ये कर्म. ठीक आहे. चला नंतर अनुराग लिहितो, अनुराग निबंध लिहितो. अनुराग लिहितो म्हटलं है ना, पण त्याची क्रिया म्हणून काय झालेली आहे, त्यानं निबंध लिहिलाय. इथे लाडू खाल्लेला आहे, लाडूवर झालेली आहे ना, इथे काय झाली, गवड्याने धार काढलेली आहे दुधाची, राईट. चलो नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन 6. क्वेश्चन 6 है ना, याचं एक्सप्लेनेशन आहे ना तुम्हाला, तर ते काय करा, व्हिडिओ चेक करा एकदा, त्याच्यामध्ये पाहून घ्या. तुम्हाला डिटेल्स मध्ये मी दिलेले आहे. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. परीला अंडरलाईन आहे आणि उभयान्वयी अव्ययाचा, उभयान्वयी जे अव्यय आहे त्याचा काय करायला लागते आपल्याला, प्रकार ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन आहे समुच्चय बोधक, दुसरा आहे विकल्प बोधक, तिसरा आहे परिणाम बोधक आणि चौथा काय आहे, न्यूनत्व बोधक. चला कोणतं आहे? तसं परी है ना, परी काय आहे, न्यूनत्व बोधक आहे. काय आहे, न्यूनत्व बोधक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, अबब केवढी गर्दी ही. अबब केवढी गर्दी ही है ना. काय ओळखायचं आहे बाबा, तिथं शब्दांची जात ओळखायची आहे. शब्दाची जात, शब्दांच्या जाती किती असतात, 8 जाती आहे, राईट. मराठीमध्ये शब्दांच्या किती जाती असतात, 8 जाती आहे. त्या 8 जातीपैकी इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या 8 जातीपैकी एक जात आपल्याला इथे काय करायची, ओळखायची आहे. मग इथे ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, शब्दयोगी अव्यय, दुसरं दिलेलं आहे सर्वनाम, तिसरं आहे केवल प्रयोगी अव्यय आणि फोर्थ आहे उभयान्वयी अव्यय. शब्दयोगी अव्यय, सर्वनाम, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. शब्दयोगी अव्यय काय करते रे बाबा, शब्दयोगी अव्यय हे असते नामाला जोडून आलेलं असते.
राईट आहे ना, आणि दोन नाम जोडायचं प्रयत्न काम करते, शिवाय किंवा दोन वाक्य जे असते ते वाक्याला अर्थ सांगण्याचं काम करते, आणि ते नामाला जोडून असते. उभयान्वयी अव्ययमध्ये वेगवेगळ्या दोन सेंटेन्स असतात किंवा नामं असतात, त्यांना जोडण्याचं काम करते. सर्वनाम काय असते? सर्वनाम असते नामाच्या जागी यूज केलेला वापरला जाणारा छोटा सोपा आणि संक्षिप्त शब्द. मग याचं जे आन्सर आहे ते काय आपल्याकडे काय उरलेलं आहे? केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय आहे ना. केवल प्रयोगी अव्यय काय असतात? ते भाव असतात, जे ठरवून वगैरे आलेले असतात का नाही. एखादी गोष्ट झाली किंवा एखादी गोष्ट अचानकपणे जर होत असेल तर त्यावेळी जो काही भाव होतो आपल्या मनामध्ये, राईट, आणि त्याच्यानंतर जे आपले एक्सप्रेशन निघतात ते एक्सप्रेशन म्हणजे सरळ सरळ काय असते रे बाबा? केवल प्रयोगी अव्यय असते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे रे बाबा? यथाशक्ती. यथाशक्ती याचा काय ओळखायचं आपल्याला? समास ओळखायचा आहे. काय ओळखायचं आहे? समास ओळखायचा आहे. कंपल्सरी क्वेश्चन असते, समास वगैरे व्यवस्थित करून जायचं. बरोबर आहे ना? हा पेपरच आहे तुमचा, झालेला पेपर आहे ना, तोच आपण काय करून राहिलो इथे घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, समास हा टॉपिक असा आहे तुम्हाला की कंपल्सरी क्वेश्चन आहे. 2-1 2-1 कधी कधी 3 विचारतात. तर लक्षात घ्यायचं यथाशक्ती. यथाशक्तीचा समास कोणता आहे मग? अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही है ना. तर समास ओळखायसाठी अगोदर आपल्याला समास माहित असणं गरजेचं असते. क्लिअर आहे? तर इथे कोणता आहे बाबा? इथे काय आलेलं आहे पहा, यथाशक्ती. यथाशक्ती मध्ये यथा आलेलं आहे, राईट. आणि हे यथा वगैरे कशात येते? याच्यामध्ये वा अथवा यथा है ना. तर हे कशात येतात? अव्ययीभाव समास. म्हणजे याचा राईट आन्सर काय आहे? अव्ययीभाव समास. आणखी बे, दर, बेला है ना. बे, दर, बेला हे ज्या गोष्टी, हे जे शब्द येतात त्याने सुद्धा हा समास काय करतो आपण? ओळखला जाऊ शकतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना है ना. नंतर आणखी काय येते? यथा, प्रति, बिन, बे, दर, बेला, गैर, हर है ना. क्लिअर आहे है ना. यथा, प्रति, बिन, गैर, बे, दर, बेदर, बेला है ना. हे जर शब्द दिसत असतील तुम्हाला तर सरळ सरळ तो कोणता समास असतो रे भाऊ? अव्ययीभाव समास असतो. आता तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही समास शिकू त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन वर येऊ. याचा राईट आन्सर काय आहे? फर्स्ट, अव्ययीभाव समास. तानाजी लढता लढता मेला. तानाजी लढता लढता मेला. आपल्याला काय ओळखायचं आहे? याचं वाक्य प्रकार ओळखायचा आहे. वाक्य प्रकार ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन आहे केवल वाक्य, दुसरा आहे मिश्र, तिसरा ऑप्शन आहे संयुक्त आणि फोर्थ आहे उद्गारार्थी. उद्गारवाचक चिन्ह आहे का? नाही आहे, म्हणजे उद्गारार्थी नसेल असते. संयुक्त, मिश्र आहे का? आहे का? दोन वाक्य जोडलेले दिसतात का? नाही. मिश्र सुद्धा नाही आहे. मग आता कन्फ्युजन इथे असते आणि इथे असते. संयुक्त आणि काय आहे? केवल. तर या वाक्याचा प्रकार कोणता आहे? याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य म्हणतो. याला काय म्हणतो आपण? केवल वाक्य म्हणतो. ज्याच्यामध्ये काय असते? एकच काय असते? एकच कर्ता आणि एकच क्रियापद. ठीक आहे. मग कोणतं वाक्य आहे रे बाबा हे? केवल वाक्य. लक्षात ठेवायचं, केवल वाक्य कसं ओळखायचं? ज्याच्यामध्ये काय असते रे बाबा? काय असते? त्याच्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच काय असते? क्रियापद असते. क्लिअर आहे? ते काय असते? सरळ सरळ केवल वाक्य. सोपं लक्षात ठेवायचं असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 10वा. अयोग्य जोडी ओळखा. कोणती जोडी ओळखायची आपल्याला? अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. कोणती जोडी ओळखायची आहे? चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे ग्वाही देणे. पहिला ऑप्शन काय आहे? ग्वाही देणे. आणि ग्वाही देण्याचा अर्थ काय होतो इथे? साक्ष देणे दिलेला आहे. काय दिलेलं आहे? साक्ष देणे. नंतर इतिश्री करणे सुरुवात करणे दिलेलं आहे, राईट. नंतर खसखस पिकवणे म्हणजे मोठ्याने हसणे. खसखस पिकवणे म्हणजे मोठ्याने हसणे. आणि फोर्थ ऑप्शन आहे चतुर्भुज होणे, कैद होणे. चतुर्भुज होणे, कैद होणे. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना क्लिअर आहे ना. तर लक्षात घ्या काय होते? ग्वाही देण्याचा समानार्थी शब्द काय आहे बाबा? साक्ष देणे. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे? अयोग्य म्हणजे चुकीची जोडी पाहिजे आपल्याला. योग्य म्हटलंय का त्यांना? नाही, चुकीची म्हटलेलं आहे. खसखस पिकवणे, मोठ्याने असणे. बरोबर आहे, राईट. नंतर इथे फोर्थ ऑप्शन पहा, चतुर्भुज होणे, कैद होणे, हेही बरोबर आहे. आपल्याला काय उरलेलं आहे? चुकीची जोडी. म्हणजे आपला आन्सर काय राहील रे बाबा? आन्सर हे राहील. आन्सर काय आहे? बी.
इतिश्री करणे म्हणजे काय होते रे? शेवट करणे. इतिश्री करणे म्हणजे काय होते? शेवट करणे. आणि इथे काय दिलं त्यांनी? सुरुवात करणे. म्हणजे दोघे एकमेकांच्या काय आहे? अपोजिट आहे ना. आपल्याला काय पाहिजे होतं? चुकीची पाहिजे होती त्यांनी, है ना. चुकीची जोडी काय आहे? ही आहे. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11th नंबरचा क्वेश्चन आहे, उंबराचे फूल म्हणजे काय? उंबराचे फूल, है ना. तर उंबराचं फूल काय असते? तर नेहमी भेटणारी व्यक्ती. उंबराचं फूल नेहमी भेटणारी व्यक्ती. नंतर क्वचित भेटणारी व्यक्ती. क्वचित भेटणारी व्यक्ती, सुंदर व्यक्ती, प्रिय व्यक्ती. काय असते या चार पैकी? उंबराच्या फुलाबद्दल एक काय आहे? एक समज आहे की ते जे फुल ज्याला दिसलं म्हणते, है ना, तर त्याचं काय होते? भाग्य उजाडते. उंबराचं जे काही फुल असते ना, उंबरचं झाड, उंबर पाहिलं का? उंबर पाहिलं ना? अलीकडची जनरेशन जनझी वाल्यांनी पाहिलं का? की मोबाईलच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही माहित, है ना. तर जे जनझी वाले आहेत त्यांनी एक लक्षात ठेवायचं, है ना. काय करायचं? उंबराचं फुल पाहत बसायचं. कधी येते, कधी उगवते, ते तर दिसतच नाही म्हणते. दिसलं, ज्याला ते दिसल त्याचं भाग्य काय होते? उजाडते. क्लिअर आहे? तर लक्षात घ्या. मग हे जे उंबराचं फुल आहे, उंबराचं फुल, मग याच्यावरून आपण सांगू शकतो काय असते रे बाबा? कसं दिसते ते? क्वचित दिसते. ते दिसते का कोणालाही? नाही, ते क्वचित दिसते. म्हणून इथे काय म्हणतो आपण? उंबराचं फुल कोणाला म्हटलं गेलेलं आहे? क्वचित भेटणारी व्यक्ती. इथपर्यंत क्लिअर आहे का? उंबराचं फुल. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 12वा, समानार्थी शब्द. काय करायचं आपल्याला? समानार्थी शब्द. समानार्थी शब्द दिलेला आहे इथे. पहिला शब्द दिलेला आहे आपल्याला नवरा. शब्द काय दिलेला आहे? नवरा. त्याला ऑप्शन आहे कांता, दुसरा ऑप्शन आहे भरता, तिसरा आहे भ्राता आणि चौथा आहे भ्रता. तर काय होते याचा ऑप्शन? यस. काय होते? बी ऑप्शन, है ना. भरता, है ना. नवरा म्हणजे काय होते? भरता. त्याचं भरीत केलं जाते, है ना, बायकोच्या बायकोकडून ज्याचं भरीत केलं जाते ते झालं भरता, है ना. म्हणजेच काय? नवरा, है ना. असो. नंतर काय? क्वेश्चन 13वा, चुकीची जोडी ओळखायची. पुन्हा काय करायची आपल्याला? चुकीची जोडी ओळखायची आहे. वस्त्र वसन, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे पृथ्वी क्षमा, राईट. डोळा लोचन. आणि फोर्थ जो आहे तो फूल उद्यान. आता लक्षात घ्या, हा ए वाला, बी आणि सी हे तिघांची सिमिलर वर्ड आहे, समानार्थी शब्द आहे. परंतु हा फुलाचा समानार्थी शब्द उद्यान असते का? उद्यान म्हणजे गार्डन. उद्यान म्हणजे तुमचं काय? गार्डन, राईट. गार्डनला काय म्हणतो मराठीमध्ये? उद्यान म्हणतो. फुलाचा समानार्थी शब्द उद्यान आहे का? नाही. म्हणजे तुमचं जे राईट आन्सर आहे ते काय आहे रे बाबा? डी आहे. तुमचं जे राईट आन्सर आहे ते राईट आन्सर काय आलेलं आहे? डी आहे. ठीक आहे. चलो क्लिअर आहे इथपर्यंत? 13ही क्वेश्चन क्लिअर आहेत? काही कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही. नाहीतर मग असतात मी असे टीचर पाहिलेले बाबा येतात आणि काय करतात? ते सरळ क्वेश्चनचा आन्सर सांगतात आणि पुढे जातात. त्याला भरमसाठ लाईक असतात आणि व्ह्यूज असतात. पोट्ट्याला समजत काहीच नाही, तो मास्तरी हेंबाळा राहायचा, पोट्टाही हेंबाळापणा करते. क्लिअर आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अनिल. पहिला ऑप्शन दिलेला आहे वारा, दुसरा ऑप्शन आहे अग्नी, तिसरा ऑप्शन आहे पर्वत आणि फोर्थ आहे कमळ. काय होते याच्यातलं काय? तुम्ही सांगा. हे सोपं आहे, इझी शब्द आहे हा, है ना. एकदम सोपा शब्द आहे, तुमच्याकडून होऊन जाऊ द्या, है ना. काय आहे? यस. हा लास्ट काय? अनिल म्हणजे काय होते? वारा. अनिल म्हणजे काय होते? वारा. आणखी एक नाव आहे वाऱ्याला. है ना. कोणता? वाऱ्याला आपण आणखी नाव म्हणतो समीर सुद्धा काय असते? समीर सुद्धा म्हणजे काय होते? वारा होते. समीर म्हणजे सुद्धा काय होते? वारा. हवेचं जे हलकं झुडूक असते त्याला समीर म्हणतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे? ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय आहे? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. तर पहिला ऑप्शन आहे काळजीला विवंचना. नेक्स्ट आहे अनाथ सनाथ. नंतर उघड गुप्त आणि आगंतुक आमंत्रित. आपल्याला काय करायचं रे बाबा? काय करायचं आहे? आपल्याला याच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा थोडस तो प्रश्न काय होता? अर्धवट असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता, है ना.
कारण इथं सगळेचे सगळेच विरुद्धार्थी जोड्या दिसत होत्या आणि विरुद्धार्थी शब्द ओळखायचा होतं. पण याच्यामध्ये काय एक चुकीची जोडी आहे आणि ती काय करायची आपल्याला ओळखायची आहे. मग पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे काळजी विवंचना, दुसरा आहे अनाथ सनाथ, आगंतुक आमंत्रित आणि नंतर आहे उघड आणि गुप्त. तर पहा तुम्ही हा पहिला जर सोडला, बरोबर, पहिला जर सोडला त्या तिन्ही जोड्या ज्या आहेत त्या काय आहे बरोबर आहे. बरोबर आहे, पण आपल्याला बरोबर पाहिजे का नाही, आपल्याला काय पाहिजे चुकीची जोडी पाहिजे आणि ते आपल्याला कुठे मिळते ऑप्शन नंबर 1 मध्ये. कुठे मिळते ऑप्शन नंबर 1 मध्ये. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे. चला नेक्स्ट पाहू आपण भाववाचक शब्द ओळखायचा असतो. नसलेला शब्द ओळखा, भाववाचक नसलेला शब्द ओळखा ज्याच्यामध्ये काय नाहीये तो भाववाचक नाहीये, है ना. तर पहिला आहे क्रूरता, दुसरा आहे लुच्चा, तिसरा ऑप्शन आहे ओलावा आणि फोर्थ ऑप्शन आहे नम्रता. फोर्थ ऑप्शन काय आहे नम्रता, है ना. भाव म्हणजे भावना, ज्या शब्दातून आपण काय करतो भावना व्यक्त करतो किंवा भावनेतून तयार झालेले शब्द असतात. क्रूरता, क्रूरता पाहिली का नाही, आहे ना. क्रूरता काय असते बाबा, एखादी गोष्ट म्हणजे करत असताना तर काहीच कोणत्याच गोष्टीचा विचार न करता गोष्ट करते ना, मारामारी म्हणा हाणामारी म्हणा, आहे ना. तर ज्या पद्धतीने ती जो काही करतो त्याला आपण काय म्हणतो क्रूरता म्हणतो, राईट. हा लुच्चा, लुच्चा हा व्यक्तीला दिलेलं नावच असते, बरोबर. आणि हेच काय आपलं हे भावाचं काय का लुच्चा नाही. तसंच ओलावा, ओलावा काय असते थोडस मायाचा ओलावा असतो, पाण्याचा ओलावा असतो, ओलाव्याचे प्रकार आहेत. नंतर नम्रता, नम्रता स्वभावात असते, है ना. तर हे क्रूरता स्वभाव असतो, नम्रता स्वभाव असतो तुमचा, मायाचा ओलावा हे स्वभावाबद्दल बोलले जाते, राईट. तर याचा आपला राईट आन्सर काय आहे लुच्चा. नेक्स्ट आहे क्वेश्चन 17. क्वेश्चन 17 मध्ये काय आहे, जो येईल तो पाहिल, जो येईल तो पाहिल. याचं काय करायचं आहे आपल्याला बाबा, सर्वनामाचा जो काही प्रकार आहे तो प्रकार ओळखायचा आहे. जो येईल तो पाहिल, है ना. त्याचा सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. पहिला ऑप्शन आहे आत्मवाचक सर्वनाम. पहिला ऑप्शन काय आहे आत्मवाचक सर्वनाम. दुसरा आहे दर्शक सर्वनाम. दुसरं काय आहे दर्शक सर्वनाम. तिसरा ऑप्शन काय आहे पुरुषवाचक सर्वनाम आणि फोर्थ आहे संबंध. फोर्थ काय आहे संबंध दर्शक किंवा संबंधवाचक. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवायचं जो आणि तो, जो आणि तो, जो तो वगैरे जर आला असेल तर ते सरळ सरळ काय असते संबंध दाखवते दोन गोष्टींमधला, म्हणून काय होते त्याला संबंध दर्शक किंवा संबंधवाचक सर्वनाम असे आपण त्याला म्हणतो. क्लिअर आहे. चला नागपुरी एक शब्द आहे, विशेषण आहे ना. आणि याचा आपल्याला काय करायचं आहे बाबा, विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. नागपुरी या विशेषणाचा काय ओळखायचा आहे प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला सर्वनाम, सर्वनामिक, नंतर नाम साधित, नंतर अव्यय साधित आणि धातू साधित. क्लिअर आहे. अव्यय साधित म्हणजे अव्ययाला अव्ययामध्ये थोडेसे काही बदल करून त्याला काय केलं जाते बदलल्या जाते. नंतर धातू म्हणजे धातू, धातू म्हणजे धातू सांगितलंय अगोदर. धातू काय असते क्रियापदाचं मूळ रूप असते. आणि नागपुरी काय हे नाम साधित विशेषण आहे. कसं आहे ते सर्वनामिक आहे का नाही नाम साधित आहे. नागपूर, नागपूरचं काय केलं नागपुरी भाषा असं जर म्हणायचं असेल तर ऍक्च्युली ते नाव काय आहे नागपूर आहे. क्लिअर आहे, समजून राहिलं है ना. नेक्स्ट आहे ऑब्झर्व क्वेश्चन 19. क्वेश्चन 19. त्याने अभ्यास केला होता, त्याने अभ्यास केला होता. या वाक्याचा आपल्याला काय करायचंय रे, काय करायचंय काळ ओळखायचा आहे. काय ओळखायचं आहे काळ ओळखायचा आहे. चला कोण सांगते पूर्ण भूतकाळ, दुसरा ऑप्शन आहे अपूर्ण भूतकाळ, तिसरा ऑप्शन आहे पूर्ण भविष्यकाळ आणि फोर्थ आहे रीती. चौथा कोणता आहे रीती. मग काय असते मग काय ऑप्शन आहे केला होता, केला होता. कशात राहते केला आहे म्हटलं तर पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण झालेली नाही ती क्रिया म्हणजे पूर्ण भूतकाळ है ना. इथे जर आहे असतं होता ऐवजी, हे जर आहे असतं होता ऐवजी तर मग काय झालं असतं ते पूर्ण वर्तमान काळ झालं असतं, राईट. अपूर्ण एखादं सेंटेन्स नाही, त्याचा अभ्यास झालेला आहे, अभ्यास करत होता का तो नाही. पूर्ण भविष्यकाळ करत असेल केला असेल असं आहे का नाही. रीती म्हणजे काय असते असते बिस्ते वाला जे असते ना ते रीतीमध्ये जाते, राईट. चलो नेक्स्ट आहे क्वेश्चन 20. 20वा क्वेश्चन आहे आपला नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे. काय म्हणते विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो विद्यार्थी है ना. विद्यार्थी हे शिकले का तुम्ही नाही, पुढे पाहू आपण ज्यावेळेस मी तुम्हाला हे घेईल ना त्यावेळेस ते सगळं क्लिअर करेल विद्यार्थी वगैरे काय असेल. ठीक आहे
हा कोणता क्वेश्चन होता आपला? नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे. काय म्हणते हा? विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो? विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो? मग इथे दिलेले आहेत तुम्हाला कर्तव्य, इच्छा, तर्क, योग्यता. नेहमी खरे बोलावे, योग्यता नाही दर्शवत, राईट. तर्क आहे का? काही नाही. इच्छा आहे का? नाही. काय उरलेलं आहे? कर्तव्य. कर्तव्य इज द राईट आन्सर. कर्तव्य काय आहे आपलं? बरोबर असलेलं उत्तर आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे 21वा क्वेश्चन. 21वा आहे आणि काय दिलेलं आहे? वारंवार. वारंवार हे क्रिया विशेषण दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे? प्रकार ओळखायचा आहे. वारंवार या क्रिया विशेषणाचा काय ओळखायचा आहे? प्रकार ओळखायचा आहे. तर पहिला आहे स्थितीदर्शक. पहिलं काय आहे? स्थितीदर्शक. दुसरं आहे सातत्यदर्शक. तिसरा आहे आवृत्तीदर्शक आणि फोर्थ ऑप्शन आहे प्रश्नार्थक. चला, वारंवार म्हणजे काय रे बाबू? स्थिती दाखवत आहे का? स्थिती दाखवत आहे का तिथे? नाही. नंतर वारंवार सातत्य नाही. नंतर इथे काय प्रश्न आहे का? नाही. काय आहे ते? आवृत्ती दर्शक आहे. काय आहे तो? आवृत्ती दर्शक आहे. आवृत्ती फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. ठीक आहे ना? ते लवकर समजते आपल्याला मराठीपेक्षा, है ना? चल, सामान्य नाम. सामान्य नाम ओळखायचं इथे. सामान्य नाम काय आहे रे बाबा? चपळाई सामान्य नाम आहे का? महागाई नाही सामान्य नाम आहे का? नवलाई नाही. याचा आन्सर काय येतं? अमराई. अमराई इज द राईट आन्सर. क्लिअर होतंय का सगळ्यांना? यस. तिकडे मागे वगैरे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा रे बाबा. काय? अबब, अरेच्या, बापरे, है ना? हे कोणत्या प्रकारची अव्यय आहे ते आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचं आहे. तर मग पहिला ऑप्शन आहे केवल प्रयोगी अव्यय, दुसरा ऑप्शन आहे शब्दयोगी अव्यय, तिसरा आहे क्रियाविशेषण अव्यय आणि चौथा आहे उभयान्वयी अव्यय. काय आहे मग? कोणता आहे? चला कोण सांगते? कोणता आहे रे बाबा? कोणता ऑप्शन आहे बरोबर? शब्दयोगी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण आहे. काय आहे नेमकं? चल, काय आहे? पहिलं केवल प्रयोगी अव्यय, है ना? अबब, अरेच्या, बापरे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे? ठीक आहे ना? चला नंतर काय? क्वेश्चन 23. 1000 रुपये म्हणजे 500च्या 2 नोटा. 1000 रुपये म्हणजे 500च्या 2 नोटा. क्लिअर आहे? काय आहे मग याचं? याला काय करायला लागते म्हणते? उभयान्वयी अव्ययाचा प्रकार सांगा. 1000 रुपये म्हणजे, है ना? 1000 रुपये म्हणजे 500च्या 2 नोटा. उभयान्वयी अव्ययाचा काय करायला लागते? प्रकार सांगा लागते, प्रकार ओळखा लागते. काय आहे? पहिला ऑप्शन कारण बोधक, दुसरा आहे स्वरूप बोधक, तिसरा आहे संकेत बोधक आणि चौथं काय आहे? उद्देश बोधक. काय होईल मग याचा आन्सर? काय होईल? स्वरूप बोधक, है ना? स्वरूप बोधक. 23 चा आन्सर काय आहे? स्वरूप बोधक. स्वरूप बोधक उभयान्वयी. ज्यावेळेस आपण काय करू? शब्दांच्या जाती वगैरे टॉपिक घेऊ, है ना? सध्या आपले काय चालू आहे? वर्णमाला वगैरे संपत आलेली आहे. त्यांचा शेवट झाला की मग शब्दांच्या जातीवर जाऊ आपण. तर शब्दांच्या जातीवर गेल्यानंतर तुमचे काय आहे ते पाहू, है ना? त्यावेळेस मग हे उभयान्वयी अव्यय काय असते, केवल प्रयोगी अव्यय काय असते ते आपण शिकू. तर 24 मध्ये पहा. 24 मध्ये काय म्हणते? हा चाचीचे प्रत्यय विभक्ती आहे. चाचीचे, है ना? चाचीचे हा कोणता विभक्ती प्रत्यय आहे? त्याचा प्रकार सांगायचा आहे आपल्याला. मग पहिला ऑप्शन आहे प्रथमा, दुसऱ्यामध्ये पंचमी, षष्ठी आणि सप्तमी, है ना? प्रथमामध्ये काय? सरळ सरळ सब्जेक्ट असतो आपलं कर्ता कर्म. आणि पंचमी मध्ये काय असते? पंचमी ऊन हून. पंचमी मध्ये काय असते? ऊन हून, है ना? ऊन हून. आणि सप्तमी मध्ये काय असते? त ई आ, त ई आ. क्लिअर आहे? आणि हा जो आपला आन्सर आहे ते काय आहे? षष्ठी आहे. षष्ठी मध्ये काय दाखवते बाबा? चा ची चे. चाचीचे प्रत्यय कशात लागतात? षष्ठी प्रत्ययामध्ये. क्लिअर आहे काय? चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. जननी. जननीचा आपल्याला काय पाहिजे? विरुद्धार्थी शब्द पाहिजे. जननीचा काय पाहिजे आपल्याला? विरुद्धार्थी शब्द पाहिजे. मग पहिला ऑप्शन काय दिलेला आहे तिथे? जानकी. पहिला ऑप्शन काय आहे? जानकी. दुसरा ऑप्शन आहे जानू, है ना? दुसरा ऑप्शन काय आहे? जानू. तिसरा आहे जॉनी आणि फोर्थ काय आहे? जनक. मग जननीचं अपोजिट वर्ड काय राहील रे बाबा? जानकी राहील का? नाही. जानू राहील? नाही, है ना? जानू जानू सगळं सिमिलरच असते, है ना? क्लिअर आहे?
नंतर जॉनी, जॉनी नाव आहे आणि हे जनक, जनक काय आहे आपलं राईट आन्सर, जनक काय आहे राईट आन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊ. एक वचनी नामे ओळखा. हे नाम दिलेले आहे तुम्हाला, याच्यापैकी आपल्याला सिंगल जे एक वचन असतात ते ओळखायचे असतात. पहिला आहे ससा, दुसरा आहे जावा, तिसरा आहे विटा आणि फोर्थ काय आहे तळी. है ना, फोर्थ काय आहे तळी. ससा, जावा, विटा आणि तळी. मग जावा, जावा काय असते रे बाबा, ते जाऊबाई वगैरे असते ना, जावा जावा जे असतात ते अनेक वचन आहे. वीट, वीटचं अनेक वचन काय झालं विटा. तळे, 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 तळ किंवा तळे आहे ना, तळ जे असते त्याचं अनेक वचन काय झालं तळी. राईट. आणि आपल्याला काय पाहिजे एक वचन नाव पाहिजे, काय उरलेले ससा. ससा इज द राईट आन्सर. ठीक आहे. चल 27 नंबर आहे. 27 नंबरला दिलेले आहे संधी ओळखायची आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे मराठी ग्रामरचा आणि शिवाय पोलीस भरतीचा सुद्धा. पोलीस भरतीमध्ये कंपल्सरी हे क्वेश्चन असतातच. हे पोलीस भरतीचेच क्वेश्चन आहे, दुसऱ्या कोणत्याच एक्झामचे घेतलेले नाहीये. राईट. पीवायक्यू स्वरूपातले आहेत ते. सत प्लस शील, सतशील आहे ना, त्याची काय ओळखायची आपल्याला संधी ओळखायची आहे. तर काय होईल याचा शब्द काय बनेल रे भाऊ, तर सतशील, सतशील, सतशील आणि सतशील. मग काय होते ज्या वेळेस हात राहतो आणि या प्रकारचा असतो शील वगैरे, तर याचं काय बनते सतशील बनते. क्लिअर आहे. चला सेकंड इज द राईट आन्सर. 28 नंबरचा भाऊ चौकोन. चौकोनचा काय आहे समास ओळखायचा असतो. चौकोनचा काय ओळखायचा आहे आपल्याला समास. पहिला ऑप्शन आहे मध्यमपद लोपी, लोपी, दुसरा समाहार, तिसरा कर्मधारय आणि काय आहे चौथा बहुव्रीही. चौथा काय आहे बहुव्रीही. मग मध्यमपद लोपी कोणतं पद लोप वगैरे पावलेलं आहे का याच्यामध्ये मधलं, चौकोन चौकोनच आहे. राईट. त्याच्यामधलं कोणतं पद लोप पावलेलं आहे का नाही. समाहार, समाहार सगळं साडून आणलं का नाही, है ना. नंतर याचा बहुव्रीही, बहुव्रीही आहे का नाही. मग काय उरलेलं आहे कर्मधारय, तर कर्मधारय आपलं काय आहे राईट आन्सर आहे. क्लिअर होत आहे का सगळ्यांना. क्लिअर होत आहे. काही प्रॉब्लेम होऊन राहिले पुढे मागे. सगळ्यांना क्लिअर आहे. हा हे काही काही टॉपिक झालेले नाही आहेत, पण तुमच्या अगोदर तर कुठे ना कुठे तर झालेले असतील. बरोबर आहे. तशी 10 ठिकाणी फिरून येतोच ना आपण. हा, इथचा फ्री क्लास घेऊ दे, तिथचा फ्री क्लास घेऊ दे, 4 महिने 2 महिने तिथं करू दे, 2 महिने तिथं करू दे, आणि शेवटी मग येऊन आपण काय करतो, जे सर असतात जे मास्तर असतात त्यांना आपण दोष देतो, है ना. तर असे काम ऍक्च्युली प्रॉब्लेम काय असतो, प्रॉब्लेम तुमच्यात असतो. तुम्ही एका ठिकाणी टिकत नाही. एका ठिकाणी टिकून राहा, तोच मास्तर तुमच्यासाठी देव माणूस साबित होतो. पण तुम्ही एका ठिकाणी राहत नाही ना. क्लिअर आहे. चला तर लक्षात घ्यायचं काय आहे, हा कोणता समास आहे कर्मधारय आहे. नंतर आज उशिरा उजाडले, आज उशिरा उजाडले, हा कोणता आहे, काय ओळखायचं याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला. ऑप्शन आहे पहिला भावे, दुसरा आहे अकर्मक, तिसरा आहे कर्मणी आणि चौथा आहे सकर्मक कर्तरी. क्लिअर आहे. काय आन्सर होते मग याचं, है ना. कर्तरी नाही कर्मणी नाही, मग कोणता आहे हा भावे प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे तो भावे प्रयोग आहे. आणि ए इज द आपलं काय आहे, ए तुमचं बरोबर उत्तर. पहा रे बघ तिसरा 30 नंबरचा क्वेश्चन आहे. काय आहे, तीन रस्ते एकत्र येतात ती जागा. राईट. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा काय असते. ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. त्याला तट म्हणतात, तटे म्हणतात, तवई म्हणतात की तिठा म्हणतात. काय म्हणतात, 3 रस्ते एकत्र येतात तेव्हा काय म्हणतो आपण त्याला. चला कोण सांगते, है ना. काय आहे तिठा. काय म्हणतो आपण त्याला तिठा म्हणतो. लक्षात घ्यायचं 3 रस्ते जिथे एकत्र येतात, है ना. जसं 4 रस्ते एकत्र येतात त्याला आपण चौक म्हणतो, है ना. 5 रस्ते एकत्र येतात त्याला आपण पंच म्हणतो, है ना. 5 ला पंचवटी म्हणतो ना, 5 रस्ते जिथे येतात, है ना. नंतर लक्षात घ्या तिठा. क्लिअर आहे. 31 नंबरचा क्वेश्चन आहे मीत वेई. 31 नंबरचा क्वेश्चन काय आहे मीत वेई, है ना. तर मीत वेई याचा समानार्थी शब्द किंवा असं म्हणा की वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतो आपण त्याला, शब्द समूहाबद्दल शब्द. मग पहिला ऑप्शन काय असते काटकसरीने राहणारा. पहिला ऑप्शन काटकसरीने राहणारा, दुसरा कमी बोलणारा, तिसरा असते कमी हसणारा, चौथा आहे कमी खाणारा, कमी खाणारा, है ना. मग कोणता आहे रे बाबा, काय याच्यामध्ये काय असते मितव्ययी. मितव्ययी म्हणजे कमी बोलणारा. मितव्ययी म्हणजे काय कमी बोलणारा. हे म्हणा कमी बोलणारा असते का रे. याला कमी बोलणाऱ्याला काय शब्द आहे मित भाषी.
कमी बोलणाऱ्याला काय असते, मितभाषी, कमी बोलणारा, राईट. आणि मितव्ययीला काय होईल मग, काटकसरीने राहणारा, काटकसरीने राहणारा, ऑप्शन 1, ऑप्शन 1. क्लिअर आहे. चला, हाडाची काळे करणे, हाडाची काळे करणे काय असते, अर्थ सांगायचा आहे त्याचा. पहिला ऑप्शन आहे तब्येतीकडे दुर्लक्ष करणे, दुसरा ऑप्शन आहे धास्ती घेणे, तिसरा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला खूप कष्ट करणे, आणि चौथा ऑप्शन काय दिलंय, मरण पावणे, मेला तो, है ना. तर हाडाची काळे करणे काय होते बाबा, काय होते, हाडाची काळे करणे, खूप कष्ट करणे, खूप कष्ट करणे. क्लिअर होत आहे का सगळ्यांना, क्लिअर होत आहे. चलो नेक्स्ट काय आहे आपल्याकडे, 33 नंबरचा क्वेश्चन आहे, अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द ओळखा म्हणजे काय होते, अशुद्ध शब्द ओळखा जो काय आहे बरोबर आहे. अशुद्ध म्हणजे ज्याच्यात काय नाही आहे बाबा, कोणत्याच प्रकारचं काय, तो अशुद्ध आहे ना. अशुद्ध म्हणजे काय, अशुद्ध आहे. बरोबर शब्द ओळखायचा आहे, सोप्या सोप्या भाषेत. तर एक दिलेलं आहे अनुसूया, दुसरा आहे असहाय्य, तिसरा आहे उल्लेखित, आणि चौथा काय आहे, अरे हेमाळे सांगत जा ना जरा, बसलेले असता, है ना. अशुद्ध म्हणजे काय, अशुद्ध ओळखायचं ना, चुकीचा शब्द ओळखायचा आहे. काय ओळखायचं इथे, चुकीचा शब्द ओळखायचा आहे. आपण बरोबर ओळखून राहिलो होतो. तर काय, अनुसूया, असहाय्य, उल्लेखित आणि औचित्य. काय, औचित्य. क्लिअर आहे इथपर्यंत. चला, कोणता शब्द आहे मग याच्यामध्ये, असहाय्य, काही चुकी आहे का याच्यामध्ये, नाही, असंच लिहितात. उल्लेखित, उल्लेखित पण याच पद्धतीने लिहितात. औचित्य, औचित्य याच पद्धतीने लिहितात. मग चुकीचं काय उरलेलं आहे, अनुसूया, आणि हेच काय आपलं राईट आन्सर आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे 34 ला काय आहे, एकाच माळेचे मणी, एकाच माळेचे मणी म्हणतो ना, म्हण आहे ती, एकाच माळेचे मणी, एका माळेचे मणी. मग ऑप्शन काय दिलेले आपल्याला, सगळे सारखेच, शोभेची वस्तू, देहाप्रमाणे आहार, आणि निरुपयोगी मनुष्य. मग याचं काय होईल, आन्सर काय होईल, एका माळेचे मणी म्हणजे सगळे सारखेच. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. समजून राहिलं, क्लिअर होत आहे ना. चलो नेक्स्ट काय आहे, 35 नंबरचा क्वेश्चन आहे, मी लवकर उठतो, मी लवकर उठतो. इथे काय करायचं आपल्याला, योग्य विराम चिन्ह वापरायचं आहे, योग्य विराम चिन्हे वापरा, है ना. तर मी लवकर उठतोय एक उदाहरण दिलेलं आहे, आणि इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, आणि यापैकी काही नाही. मग उद्गारवाचक कधी येते, जर वाक्यात काय असेल, उद्गारवाचक शब्द असतील. आहे का याच्यात, मी लवकर उठतो, नाही. आणि उद्गारवाचक चिन्ह कोणत्या पद्धतीने दाखवले जाते, हे उभी रेष, आणि त्याच्याखाली काय असतो, पॉइंट असतो. नंतर दुसरं प्रश्नचिन्ह, प्रश्न आहे का विचारलेला नाही, मग इथे काय असते, प्रश्नार्थक मार्क असते, प्रश्नार्थक चिन्ह असते. पूर्णविराम, पूर्णविराम फुल स्टॉप, है ना. यापैकी नाही, यापैकी नाहीला काही चिन्ह आहे का रे भाऊ, असं तर तुम्हीच मला सांगाल, है ना. मग आता हे सरळ सरळ काय, एक स्टेटमेंट आहे, एक वाक्य आहे, त्याच्यामध्ये ना उद्गार झालेला आहे, ना कोणी प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, इथे काय यायला पाहिजे, इथे पूर्णविराम यायला पाहिजे. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. क्लिअर होत आहे. चलो नेक्स्ट आहे 36 अभियान. अभियान हा जो शब्द आहे, याचा आपल्याला काय पाहिजे, समानार्थी शब्द पाहिजे. अभियानचा समानार्थी शब्द. ऑप्शन काय दिलेले आहेत आपल्याला, ऑप्शन नंबर 1 अभिनय, ऑप्शन काय दिलेला आहे, 1 अभिनय, दुसरं आहे आव्हान, तिसरं ऑप्शन आहे मोहीम, आणि चौथं आहे अंतराळ. मग अभियान म्हणजे काय, काय होते अभियान म्हणजे, यस काय, मोहीम, है ना. तिसरा मोहीम, अभियान म्हणजे मोहीम, बरोबर आहे. मोहिमेवर चाललो वगैरे म्हणतो ना, त्यालाच काय म्हणतो आपण, अभियान म्हणतो. क्लिअर आहे. म्हणजे अभियानचा समानार्थी शब्द कोणता आहे, मोहीम आहे. ठीक आहे. चलो 37 पर्यंत पोहोचलोय आपण. 37 ला आहे हा याच्या अगोदरी झालेला आहे, पण तो जो विचारला होता तो कुठला विचारला होता बाबा, है ना. इथे प्रश्न फिरून विचारला गेलेला आहे. याच्या अगोदरी हा क्वेश्चन झालेला, मला वाटतं पहिला किंवा दुसराच क्वेश्चन घेतला होता आपण, है ना. तो जळगाव मध्ये जे काही एक्झाम झाली होती पोलीस भरतीची, त्याच्यामध्ये विचारला होता. आणि हा जो प्रश्न विचारलेला आहे हा नागपूरमध्ये झालेला आहे. नागपूरमध्ये जे काही पोलीस भरतीचा पेपर आहे त्याचा आहे हा, त्याचा PYQ आहे ना. सेम क्वेश्चन आहे, एकच क्वेश्चन आहे, फक्त त्यांनी दोन पद्धतीने विचारलाय, राईट. तिथे काय विचारलं होतं, सरळ सरळ म्हणजे दोन हे दिलेले होते, बरोबर. तुलसीदासाच्या पुढे रामायण दिलेलं होतं, आणि ज्ञानेश्वराच्या पुढे काय दिलं होतं, ब्लँक स्पेस दिली होती. त्याच्यामुळे तिथे ग्रंथ विचारला होता. तर आपण तिथे सरळ सरळ सांगितलं होतं की भावार्थ दीपिका. आणि इथे काय दिलेलं आहे, इथे सरळ त्यांनी ग्रंथ दिलेले आहे. त्या इथे काय करायचं आपल्याला, त्यांचा जो लेखक आहे तो ओळखायचा आहे. ठीक आहे.
चला मग इथे काय पहिलं ऑप्शन विनोबा भावे, विनोबा भावेचा आहे का भावार्थ दीपिका? नाही. दुसरं महात्मा गांधी, महात्मा गांधींनी लिहिला का भावार्थ दीपिका? नाही. मग कोणी लिहिलंय रे बाबा? संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे? भावार्थ दीपिका. त्यालाच आपण काय म्हणतो रे? ज्ञानेश्वरी म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ज्ञानेश्वरी आहे ना. टीकात्मक ग्रंथ आहे तो, टीका केलेली आहे त्यांनी. कशाची? कशाची टीका केली आहे? त्याच्यावरती ते महाभारत रामायण असते ना, त्याची काय केलेली आहे त्यांनी? भावार्थ दीपिकेमध्ये टीका केलेली आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. चला कोणता आहे बाबा? नेक्स्ट क्वेश्चन आहे चांगले काम करा. चांगले काम करा, करायलाच पाहिजे. चांगलंच काम करायला माणसाचा जन्म झाला आहे ना. तर लक्षात घ्या, चांगलं काम करायचं आहे आपल्याला, बरोबर. तर त्याचं काय बनवायचं आहे? नकारार्थी बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? त्याचं नकारार्थी बनवायचं आहे. मग पहिला ऑप्शन काय आहे? वाईट काम करू नका. चांगले काम करायचं त्याला वाईट काम करू नका, पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे वाईट काम करा. दुसरा काय आहे? ऑप्शन वाईट काम करा. नंतर चांगले काम करू नका. चांगले काम करू नका. नंतर काय आपल्याकडे ऑप्शन फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. यापैकी नाही. काय होते रे बाबा? मग काय होते रे भाऊ? यस चांगले काम करा. लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा काय करतो? यस बी. काय म्हणते? बी. वाईट काम करा का? नकारार्थी वाक्य आहे ना. नकारार्थी. हेंबाड्या तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचे कसे ते माहित नाही का रे? हेंबाड कुत्रे हो, काहीच्या काही लावता, आपल्याच मनानं जे मनात आलं तसं बोलून बस बकैती करता. चांगले काम करा याचं काय करायचं आपल्याला? नकारार्थी करायचं आहे. नकारार्थी करत असताना एक लक्षात घ्यायचं, जेव्हा तुम्ही नकारार्थीच नाही कोणत्याही वाक्यात ट्रान्सफॉर्म करता. काय म्हणताय मी? जेव्हा एखादं वाक्य, दिलेलं वाक्य दुसऱ्या वाक्यामध्ये काय होतो? ट्रान्सफॉर्म करतो किंवा ट्रान्सफर करतो त्याला, तेव्हा एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा जो मूळ गाभा असतो, मूळ अर्थ असतो त्या वाक्याचा, तो बदलायला नको. जर इथं म्हटलं गेलेलं आहे की चांगले काम करा, तर जेव्हा तुम्ही याचा निगेटिव्ह करा तर त्याच्यातूनही मिनिंग तोच आला पाहिजे की समोरच्याला तुम्ही असं बोलायचंय की त्यालाही ते समजलं पाहिजे की चांगलं काम करा. बरोबर आहे? मग इथे समजून राहिलं का मी काय म्हणतोय? जर वाक्य मला कोणतंही वाक्य बदलायचं असेल है ना, होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी किंवा अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्म करायचं असेल त्या वाक्याला, तर पहिला रूल लक्षात ठेवायचा. पहिला रूल काय लक्षात ठेवायचा की जेव्हा आपण वाक्य बदलतो तेव्हा त्या वाक्याचा जो मूळ अर्थ आहे, त्या वाक्याचा मूळ अर्थ आहे तो अर्थ बदलायला नको. क्लिअर आहे? मग इथे मी जर म्हटलं की वाईट काम करा, मग चांगले काम करा, वाईट काम करा, मग काय आहे बाबा? हे अर्थ बदलून राहिला नाही, ते अर्थ बदलतो ना. म्हणजे मग हे होईल का रे भाऊ? हे होईल का? होईल का? म्हणून मग काहीच्या काही करायचं नाही. उचलायची जीवन लावली टाळायला आहे ना, असं काम करायचं नाही. दुसरं पहा, इथे काय कर म्हणते? चांगले काम करू नका. आता हे तर डायरेक्ट इथे काय म्हणते? चांगले काम करा. इथे करू नका. मिनिंग बदलून राहिला. मिनिंग अर्थ बदलायचा का वाक्याला? नाही. यापैकी नाही. मग काय उरलं? हे वाईट काम करू नका. वाईट काम करू नका जर म्हटलंय मी, याचाच अर्थ काय आहे? चांगलं काम करा. वाईट काम करू नये, वाईट काम करू नये याचाच अर्थ काय होतो? की चांगलं काम करा. बरोबर आहे? मग वाक्याचा अर्थ बदलला का? नाही. त्याला ज्या भावना पोहोचवायच्या आहेत त्याच भावना पोहोचल्या ना, पॉझिटिव्हच भावना पोहोचल्या ना. इथे जसं म्हटलं तर चांगलं काम करा, वाईट काम करू नये. वाईट काम करू नये किंवा वाईट काम करू नका. समजलं का? क्लिअर आहे? क्लिअर आहे? लक्षात ठेवायचं. मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो रे बाबा? डायरेक्ट ऑपोजिट करतो है ना. डायरेक्ट काय करतो? विरुद्धार्थी करतो. त्याचा डायरेक्ट विरुद्धार्थी करायचं नाही. विरुद्धार्थी करते वेळी एक गोष्ट मोस्ट कायम लक्षात ठेवायची. कायम काय लक्षात ठेवायची? की त्याचा अर्थ बदलायला नाही पाहिजे. अर्थ जर बदलला तर समजून जायचं तू बदलला, राईट. कारण तुझ्या जागी दुसरा येते, तू तिथंच बदलून जातो. चला 39 नंबरचा क्वेश्चन पाहू. 39 नंबरला काय आहे? डोळ्यात केर आणि कानात फुंकर. मन आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर. मग याचं काय होईल रे बाबा? काय होते? कावळा बसायला आणि फांदी तुटायला. आहे का ते सेम मिनिंग? नाही. एखादी गोष्ट काय करतो रे बाबा? आपण बोलतो ते लगेच होते, त्याला म्हणतो कावळा बसायला आणि फांदी तुटायला. दुसरी गोष्ट काखेत कळसा आणि गावाला काय म्हणतो बाबा? वळसा. एखादी गोष्ट आपल्या जवळच असते आणि आपण त्याचा गावभर ढेंडोरा करत काय करतो? शोधत असतो आणि ते सापडते कुठे? तर आपल्या एकदम जवळच असते ती, राईट. त्या म्हणीला म्हणतो आपण काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे या दोन्ही काय आहे? रॉंग आहे, नाही आहे, जुळत नाही. डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे नळी फुंकली, एकच राहिलं ना. यापैकी नाही, याचा आन्सरच नाही. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर.
नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून भुरभुर उडून गेले वारे, है ना. तर काय होतं बाबा, नळी फुंकली सोनारे कितीही सांगा एखाद्याला कितीही समजावून सांगा तरी तो काय करतो रे बाबा, तो आपलीच करतो, त्याला जे करायचं असते. अशा व्यक्तीला ती मन बनलेली आहे, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून भुर गेले वारे. जसं रात्रभर तो काय करतो रे बाबा, रात्रभर रामायण महाभारत ऐकतो आणि सकाळी जर विचारलं की सीतारामाची कोणतं बहीण सांगतो, राईट. ना अशा पद्धतीने तर काय झालेलं आहे ते, म्हणून ती मन आलेली आहे, नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही कितीही सांगा, कितीही समजावा तरी तो करेल ते त्याच्या मनातच आहे चुकीचं. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे का? मग डोळ्यात केर आणि कानात फुंकर, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 40 नंबरचा क्वेश्चन आहे. गाय गुराख्याकडून बांधली जाते. गाय नवीन प्रयोग म्हणतात त्याला, नवीन प्रयोग म्हणतात. आणि आणखी एक काहीतरी नाव आहे त्याला, मला आठवत नाही आता, पण सध्या मला ते नवीन प्रयोग आठवलं की तुम्हाला सांगितलं. हा इंग्रजीमध्ये सुद्धा वापरला जाते. गाय गुराख्याकडून बांधली जाते, इंग्रजी प्रयोगही आहे तो. गाय गुराख्याकडून बांधली जाते, याचा काय बनवायचं आपल्याला, कर्तरी प्रयोग बनवायचा आहे. कर्तरी प्रयोग बनवायचा आहे. मग पहिला ऑप्शन आहे गुराखी गायला बांधतो, गुराखी गायला बांधतो. दुसरं आहे गुराख्याकडून गाय बांधली जाते. तिसरं आहे गुराखी गायींना बांधत असतो. आणि यापैकी नाही, तिथंच कटला. गुराखी गायींना बांधत असतो का, असतोचा काही घेणं देणंच नाहीये. गुराख्याकडून गाय बांधली जाते, सेम मिनिंग आहे दोघांची. गाय गुराख्याकडून काय, गुराख्याकडून गाय काय, हा सुद्धा इथे कटला. काय उरलं, गुराखी गायीला बांधतो, गुराखी गायीला बांधतो. हे लक्षात घ्यायचं, हे पॅसिव्ह व्हॉइस आहे, कर्मणी प्रयोग आहे. आणि हा जो आहे हा ऍक्टिव्ह व्हॉइस असते, लक्षात घ्या. हे इंग्लिश मधलं आहे, तिथे जाऊ द्या. ठीक आहे. गुराखी गायीला बांधतो हे झालं कर्तरी प्रयोग, आणि गाय गुराख्याकडून बांधली जाते हे झालं कर्मणी प्रयोग. तर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे 40 क्वेश्चन होते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सगळेच्या सगळे कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. मोस्टली जळगाव, नागपूर, मुंबई, ठाणे वगैरेचे जे पेपर होते त्या पेपर मधले क्वेश्चन आहेत, PYQ आहेत. एवढीच मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की जे काही आपल्या याच्यावरती चॅनलवरती होऊन राहिले तेवढे जरी लेक्चर केले तरी तुम्हाला पेपर काढण्यात, म्हणजे 25 पैकी म्हणा किंवा इथे 20 क्वेश्चनचं पाहिलं मी, 20 पैकी आहे ना, 20 पैकी म्हणा किंवा 25 पैकी तुम्हाला 25 घेण्यात है ना काय होईल, घेता येईल, आरामात घेता येईल, कोणत्याही गोष्टीला हे न करता. शिवाय बेसिक लेक्चर ऑलरेडी चालू आहे ना. जोपर्यंत तुमची भरती कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे प्रॅक्टिस बॅच चालते. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल कॉन्सेप्टमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर काय करायचं, तुम्हाला ते बेसिक लेक्चर फाउंडेशन बॅच सुरू आहे आपली, त्या फाउंडेशन बॅचचे जे काही लेक्चर आहेत ते करा. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे कुठेही जायची भटकायची गरज नाहीये. 10 ठिकाणी फिरून येऊ नका, 10 ठिकाणी 10 युट्यूब चॅनल पाहू नका. एकाला कोणाला पर्टिक्युलर आपलं बनवा आणि तिथे बसा, है ना. दुसरी गोष्ट, शेअर अजिबात करत नाही, है ना, सबस्क्राईब अजिबात करत नाही. पाहतो आम्ही आणि सोडून देतो. करा, आतापासूनच मला काही पैसे वगैरे मिळायला येत नाही. शिवाय जे काही आपले एज्युकेशन चॅनल असतात तर त्याची तेवढं व्हॅल्युएशन निघत नाही युट्यूब कडे. आम्हाला काही आजच आम्ही गर्भ श्रीमंत होणार नाही आहोत, है ना. तर काय करा रे बाबा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की मला मागायची सवय आजपर्यंत नाहीये, त्याच्यामुळे ते मला बोलायलाही बरोबर वाटत नाही की मला सबस्क्राईब करा, है ना. नाहीतर मग कसं असते, एखाद्याला असं वाटतं की नाही रे बाबा हा कॅमेरा पुढे रडला पाहिजे, कॅमेरा पुढे नाटकं केले पाहिजे, त्यानं शेला बिला टाकून यायला पाहिजे शिकवायला, तर आम्हाला बरं वाटेल. थोडीशी इथं माकड चाळे केले पाहिजे. बरोबर आहे, मी शिक्षक आहे, मी टीचर आहे, त्यामुळे मला टीचर आणि शिक्षकाची जी काही गरिमा असते त्या गरिमेच्या अंदर जो काही एक सीमा असते त्या सीमेच्या अंदर राहूनच मला शिकवायला आवडते, टीचिंग करायला आवडते. जर कंटेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल, शिकवण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते बोला, व्यक्त व्हा, है ना. पण विनाकारणच्या फालतूच्या अपेक्षा लावून ठेवू नका, है ना. कारण लाड वगैरे करणारा शिक्षक मी नाहीये. मी फॅक्ट सांगतो आणि त्या फॅक्टनेच काय करा, ते फॅक्ट असतात म्हणूनच सांगतो, है ना. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. काय करू, पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जुडा, तुमच्याच फायद्यासाठी आहे. मेहनत घ्यावी लागते, एक एक क्वेश्चन इथं लिहावं लागतं. 7-8 क्वेश्चन झाल्यानंतर पुन्हा रिटेक करावं लागतं, है ना. खूप मेहनत लागते. काही आपल्याकडे रेडीमेड बोर्ड वगैरे नाही आहे की मी आणली PDF आणि लावली बस एका वेळेस सुरू केलं. आणि मी इच अँड एव्हरी क्वेश्चनचं काय करतो, एक्सप्लेनेशन सुद्धा करतो, स्पष्टीकरण देत आहोत, है ना. त्याच्यामुळे ठीक आहे इथपर्यंत. ओके, थँक्यू.